नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा थकवा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी नियमित अंतराने दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची महत्त्व, आवश्यक प्रमाण आणि योग्य वेळा याविषयीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सांगत आहेत. एक आहेत उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व. त्यातलं तापमान नियंत्रण. उन्हाळ्यात घाम येऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम पाणी करते. दुसरं, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा. भरपूर पाणी पिल्याने थकवा दूर होतो आणि शरीराची ऊर्जा टिकून राहते. तिसरं, बद्धकोष्ठतेपासून आराम. पुरेसे पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठता किंवा ॲसिडिटीची समस्या दूर करते. विषारी घटक बाहेर टाकणे. शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्यास पाणी मदत करते. दुसरं, पाण्याचे प्रमाण. पाण्याचे आपल्या शरीरात किती प्रमाण पाहिजे ते. प्रौढ व्यक्ती, पुरुषांनी किमान 3 लिटर आणि महिलांनी 2 ते 2.5 लिटर पाणी प्यायला हवे. शारीरिक हालचाली. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात काम करत असाल किंवा व्यायाम करत असाल तर पाण्याची गरज वाढू शकते. लहान मुले व वृद्ध. तहान लागत नसली तरी लहान मुलांना आणि वृद्धांना पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. तिसरं, पाणी पिण्याची योग्य वेळ. सकाळी उठल्यावर, झोपेतून उठल्यावर लगेच 1-2 ग्लास पाणी प्यावे. यामुळे रात्री शरीरात झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हात जाण्यापूर्वी. उन्हात बाहेर पडण्याआधी 1 ग्लास पाणी पिऊन बाहेर पडावे. जेवणापूर्वी आणि नंतर. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे. व्यायाम दरम्यान. व्यायाम किंवा खेळण्यापूर्वी किंवा दरम्यान आणि नंतर थोडे थोडे पाणी पीत राहावे. चौथं, पाण्याचे प्रमाण ओळखण्याची सोपी पद्धत. लघवीचा रंग हा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण दर्शवतो. जर तुमची लघवी फिकट पिवळी किंवा स्वच्छ होत असेल तर शरीर हायड्रेटेड आहे असे समजावे. लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर जास्त पाणी पिण्याची गरज असते. 5. इतर पेय आणि आहार. फक्त साध्या पाण्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतो. नारळ पाणी. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळवण्यासाठी उत्तम. ताक आणि लिंबू पाणी शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे. कलिंगड, टरबूज, काकडी आणि संत्री यांसारख्या फळांचे सेवन करावे. शीतपेये आणि जास्त चहा, कॉफी पिणे टाळावे. कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. थँक्यू.